मालवणमध्ये पैसे वाटप झाल्याचा आरोप होतोय। पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। आमदार निलेश राणे रात्री 12 वाजता मालवण पोलीस ठाण्यामध्ये धडकले। पिंपळ पारनेरमध्ये तपासणीच्या वेळेला कारमध्ये 1.5 लाखांची रोकड आढळली। देवगडमधील भाजप पदाधिकाऱ्यांची कार असल्याची माहिती। भाजप कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा निलेश राणेंचा आरोप। निलेश राणेंच्या आरोपांचे भाजप पदाधिकाऱ्यांकडून खंडन। कितीही आरोप झाले तरी भाजपच गुलाल उधळणार। भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला विश्वास। शिंदेंच्या शिवसेनेकडून पैशांचं वाटप होत आहे। भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप। भारतीय जनता पार्टीवरती आरोप करू नये विनंती आहे। शिंदे साहेबांच्या इथे सुद्धा हीच परिस्थिती आहे। वाटप हे सर्वत्र त्यांच्याकडे सुद्धा चालू आहे, पण भारतीय जनता पार्टीवरती डाग लागण्या एवढं भारतीय जनता पार्टी छोटा पक्ष नाहीये। चिल्लर लोकांनी आरोप केले तर सोडून द्या। रावसाहेब दानवेंकडून निलेश राणेंचा चिल्लर असा उल्लेख। शिंदेंनी किंवा मोठ्या नेत्यांनी भाजपवर आरोप केले नाहीत। भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया। गाडीमध्ये पैसे आढळले, मात्र अद्याप या प्रकरणी गुन्हाच दाखल नाही। कारवाई झाली नाही तर कोर्टामध्ये जाणार। शिवसेनेचे आमदार निलेश राणेंची माहिती। सकाळी 5 वाजेपर्यंत मी स्वतः तिकडे पोलीस स्टेशनमध्ये होतो, त्याच्यावर एफआयआर नाही। ज्यांनी या प्रोसिजरमध्ये त्यांचा हातभार असेल अशा सगळ्यांवर मी केस करायचं ठरवलंय, कारण का त्याच्या पलीकडे माझ्याकडे आता पर्याय उरलेला नाही। भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा परबांच्या विरोधात गुन्हा दाखल। गाडीमध्ये रक्कम सापडल्याप्रकरणी आणि अनधिकृत नंबर प्लेट प्रकरणी गुन्हा। अजिंक्य पाताडे देवगड मंडळ अध्यक्षांवर सुद्धा गुन्हा। मालवण पोलिसात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल। शिंदेंच्या शिवसेनेकडून मालवणमध्ये पैसे वाटप। एकनाथ शिंदेंनी मालवणमध्ये पैशांच्या बॅगा आणल्या। ठाकरे गटाचे नेते वैभव नाईकांचा आरोप। नेत्यांना ज्या 2 मोठ्या जड बॅगा होत्या त्या जड बॅगा मात्र मालवणात काल रात्रभर वाटत होते आणि त्यामुळे एकीकडे एकनाथ शिंदे किंवा शिंदे सेना ही भारतीय जनता पार्टी पैसे वाटप म्हणून आरोप करतो, परंतु हे दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत। वैभव नाईकांचे आरोप। नैराश्यमधून प्रचारामध्ये अनेक दिवस व्यस्त असल्यानं कपड्यांच्या बॅगा असतात। नाईकांच्या आरोपांवर उदय सामंतांचं उत्तर। एकनाथ शिंदे साहेब सलग 8-8 दिवस घरी न जाता त्या प्रचारासाठी महाराष्ट्रामध्ये फिरतायत, कारण वैभव नाईकांचे नेते 2 तासासाठी पर्यटनासाठी सभा म्हणून येतात आणि निघून जातात। त्याच्यामुळे त्यांच्याकडे कपड्याची बॅग असणं हे अभिप्रेतच नाही। अनेक ठिकाणी बोगस मतदानाचा प्रकारही घडलाय। पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। चंद्रपूरमधल्या गडचांदूरमध्ये मतदानादरम्यान एका मतदाराने फोडलं ईव्हीएम। राम दुर्गे असं ईव्हीएम फोडणाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात। नगारा या चिन्हासमोरील बटन दाबल्यावर कमळाचा लाईट लागत असल्याचा आरोप। धाराशिवमधल्या परंडामध्ये मतदाराच्या ओळख परेडवरून मतदान केंद्रावर बाचाबाची, शिवीगाळ आणि झटापट। प्रभाग क्रमांक 4 वरचा प्रकार। नाशिकच्या सिन्नरमध्ये अजितदादा राष्ट्रवादीच्या उमेदवारावर स्प्रेनं हल्ला केल्याची प्राथमिक माहिती। मतदानादरम्यान वाद झाल्यानंतर दोन्ही गटात हाणामारी। पोलिसांकडून तपास सुरू। नाशिकमधल्या येवल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारांचे समर्थक भिडले। मतदानाची वेळ संपल्यानंतर सुद्धा प्रभाग क्रमांक 7 मधील पालखेड कॉलनीमधल्या केंद्रामध्ये जाण्यावरून झाला वाद। जामनेरमध्ये मतदान केलेलं नसताना मतदान झाल्याचं सांगण्यात आल्यानं महिलेनं व्यक्त केला संताप। प्रभाग क्रमांक 9 मधल्या मतदान केंद्रावरचा प्रकार। मतदान केंद्राच्या बाहेर येत शिवीगाळ करत संताप व्यक्त। शिर्डीमध्ये शोभा शिंदे या महिलेच्या नावानं बोगस मतदान झाल्याचा आरोप। महिला मतदार केंद्रावर पोहोचण्याआधीच मतदान झाल्याचा प्रकार समोर। ठाकरेंच्या सेनेचे खासदार भाऊसाहेब वागचौरेंकडून चौकशीची मागणी। रत्नागिरीमध्ये मतदान संपताच शिवसेना कार्यकर्त्यांचा जल्लोष। प्रभाग क्रमांक 5 मध्ये वाजवले फटाके। उमेदवार सौरभ मलुष्टे समर्थकांनी वाजवले फटाके। कोल्हापूरच्या कागलमध्ये मतदान संपताच हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगेंच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष। खर्डेकर चौकामध्ये दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष।